पहिलाच बॉल डिस्कूप करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. यष्टी रक्षक यावेळेस रुपेश गायकर, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. खराब चेंडू पहिल्या बॉलवरती. इथून मात्र आपण पाहू शकता थोडीशी लाईन भरकटलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस सज्ज होतोय. सूरज गराटे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना पहिला बॉल त्याने इथून मात्र वाईट फेकला आणि एक्स्ट्रा जपात एका धावाच्या साथीने आता स्कोर कार्ड देखील शुभारंभ होतो. यावेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटन पॅड मधून हा बॉल निघून गेला. आता मात्र सूर सापडला यावेळेस सूरजला. षटकार जर हॅट्रिक ठोकली तर अमोलजी पंडे यांच्याकडनं इथून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तदनंतर शंकरजी उतेकर साहेबांकडनं देखील काहीतरी पारितोषिक होतं आमच्यापर्यंत पोहोचलं, परंतु यायचं पुन्हा एकदा सांगण्यासाठी. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहू शकता दिलस्कूप करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस देखील लाईन सुरू घ्या. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपण पाहतो आणि यावेळेस गोलंदाज सूरज चांगली कामगिरी करत असताना पहिला बॉल वाईट आला आणि त्यानंतर 2 चेंडू सलग तो डॉट फेकतोय. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये इथून मात्र आपण पाहू शकता पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय सूरजला. राऊंड द विकेट हाफ टक्कर होता. यावेळेस आपण पाहू शकता पंच आमच्याकडे वळाले. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रुपये आता एक धाव जोडली झाली आणि एका धाबेच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना 2 आकड्यावरती. यस 3 चेंडूवरती 3 चौकार टोकले किंवा 3 षटकार टोकले तर शंकरजी उतेकर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फटका चांगला पाहायला मिळतो. ऑन साईडला बिगिट केलाय, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नसणार आहे. यामुळे धक्का क्रमांक पहिला लागेल. वाघाचे शिकार मैदानाच्या मध्ये भूषण बंडे, कॅप्टन सरसेनापती. बॅक टू द पॅव्हिलियन. किसनजी खोतोरे साहेब यांचं देखील आज या क्रीडांगाला नक्कीच त्यांचं पाऊल लागेल. आतुरता असेल आपणास. हे दोन्ही मान्यवर इथे मात्र आज उपस्थित होतील. त्यांच्या घरी आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. गावदेवी बेंचिल आणि त्यांच्या अगेन्स्ट मोर्या सीसी दापिवली संघाचा सेनापती तो मात्र सस्त्यात परतला, परंतु यावेळेस माझ्या आतमध्ये नेट नंबर 3 वरती दाखल झाला आहे. जितेश पंडे डावकराचा फलंदाज पुढे होता. ऑन साइड विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड स्कोर रिझन मध्ये उचलून फेक करतील दरम्यान एक चिक सिंगल. एकदा वाली आणि आता एका धाबाच्या साथीने टीमची टोटल हलवारपणे पुढे सरकत असताना आपण पाहू शकता 3 आकड्यावरती आमचे साथी स्कोरर विनोदजी मगर आमच्यापर्यंत गेल्या 3 रात्रीपासून तंतोतंत माहिती पोहोचवत असताना आणि म्हणूनच की काय समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून त्यांना संबोधलं जातं, कारण जे ते आमच्यापर्यंत पोहोचतात ते आम्ही मैदानामध्ये पोहोचवत असतो. 3 धाबा स्कोर कार्डवरती षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. यावेळेस सूरज गराटे चांगली गोलंदाजी गरज असताना आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिले तुम्हाला संघनायकाने जबाबदारी दिली आहे ती म्हणजे यावेळेस सूरजच्या खांद्यावरती आणि आता तो मात्र जबाबदारीने तो मात्र खेळ करत असताना आपण त्याला पाहतोय. 4 चेंडूचा वाजवी खेळ संपन्न झाला. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून मात्र थोडासा नाराज केला भूषण पंडेनं. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. फुटत होता फटका ऑन साइडला खेचायचा होता, परंतु आपण पाहू शकता आपण क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका फंबल झाले. उचलून फेक करते दरम्यान 2 धाबा इथून मात्र एकवटला गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग असो. 2 धाबा एकवटला गेला आणि आता 2 धाबाच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 5 या आकड्यावरती आपण पाहू शकता आपण डावकराचा फलंदाज घातक फलंदाज म्हणून जाणला जातो आणि जितेश पंडेचा खेळ आम्ही नेहमीच पाहिला आहे. सातत्याने इथून मात्र 4-5 क्रमांकावरती तो येत असतो आणि ज्यावेळेस संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस टॉप गिअरवरती तो फलंदाजी करत असतो. गोलंदाज तयार. ऑन साइड बिगिट करायचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहू शकता अंपायर आमच्याकडे वळलेत आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात आता एक धाव जोडली झाली आणि एका धावाच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना आपण 6 आकड्यावरती मेन पंचाच्या भूमिकेत आपण पाहतो योगेश माळी यांना. अगदी बालकृष्ण मुंडे साहेबांच्या जवळचे मित्र. त्यांनी गेल्या 3 रात्रीपासून खूप चांगली कामगिरी आणि त्याच्या साथीने आपण नरेंद्र माळींना देखील पाहतोय, पंकज भोलेना देखील पाहतोय, निलेश कालेकरला पाहतोय. खूप चांगलं कार्य त्यांचं या स्पर्धेमध्ये राहिलंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार.
ऑन साईडला प्रकार केले आपण पाहू शकता गॅप शोधण्याचं काम केलं होतं, परंतु यावेळेस चेंडू ट्रॅबल झाला फायनल क्षेत्रामध्ये उचलून फेक करतील दरम्यान एक चिकी सिंगल एका धावेच्या साथीने आता मात्र आपण पाहू शकता षटक क्रमांक पहिले होते संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. येस डीजे. षटक क्रमांक पहिले झाले संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती 7 धावा आणि आता मात्र पापल्याचा षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मच्छिंद्र गायकर पेन्सिल गाव एंडकडनं राऊंड द विकेट. हा प्रकार होता ऑन साईडला प्रकार करण्याचा प्रयत्न डिफेन्स क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती गॅदर करण्याचा प्रयत्न होतो फेक करतील दरम्यान 2 धावा एकवटल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा विकेटला गेल्या आणि आता 2 धावाच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना आपण पाहू शकता आपल्या 9 आकड्यावरती यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय रुपेशजी गायकर यांना बोरसीसी दापिलो आयोजित गाबदेवी चषकाचे एक जबरदस्त आयोजक आहेत आणि साधारण त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं आयोजन आपण पाहत असतो. एक चांगले खेळाडू देखील आहेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने पहिल्या पर्वती 2 धावा एकवटल्या गेल्या आणि 9 धावा स्कोर कार्ड वरती हा प्रकार होता. यापुढे पाहू शकता ऑन साईडला करण्याचा प्रयत्न फायनलच्या क्षेत्रामध्ये आपण स्टिपला गेला जेल आणि आता मात्र डावखोर हातात विस्फोटक फलंदाजा संपलाय खेळ. फलंदाज बाद बिग विकेट बिग लॉस. कोणत्या खेळाडूने 3 षटकार ठोकले लगातार तर बैलगाडा शर्यतीच्या दिलबर फॅन क्लब यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. येस आपण पाहू शकता इथून अजून एक फलंदाज बाद झाला. भूषण पंडेने नाराज केला होता तर चांगला खेळ खेळत होता जितेश आणि त्याला आता मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागलंय. यावेळेस आपण पाहतोय इनायत नंबर 4 वरती मैदानात दाखल झाला विनोद मालुसरे पोलीस सेवेमध्ये देखील कार्यरत आहेत आणि आता मात्र नक्कीच खेळ करण्यासाठी तो दाखल झाला स्ट्रायकिंग एंड वरती गोरदास जमते केला आणि आता मात्र यावेळेस गोरदासच्या भूमिकेवरती राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहू शकता फक्त हलक्या हाताने वळवला आहे. एकदा बेकपाटी झाली आणि आता एका धावेच्या 17 टीमची टोटल हल्लीवारपणे पुढे जात असताना पुढे 10 या आकड्यावरती टीमची टोटल आपण पाहतो 10 आकडा आमच्या डोळ्यासमोर जेव्हा जेव्हा होतो साधारण आम्ही सांगत असतो. क्रिकेट विश्वातील देवता सचिनजी रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर आपण पाहतोय 10 आकडा. ऑन साईडला पटका चांगला बाल मारतो पुन्हा आता बिस्टन स्ट्रोक या टीममध्ये क्षेत्ररक्षक 2-2 येतील उचलण्यामध्ये आपण पाहता एका टप्प्यावरती उचलून फेक करतील दरम्यान 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. भगवानला आपण पाहू शकता सलामीला तो आला होता आणि आता चांगला खेळ करत असताना भगवान जगतापला आपण पाहतो साधारण खूप चांगला खेळ आपला त्याचा नेहमीच पाहायला मिळतो. श्रीराम वरावडे चषकामध्ये थोडीशी दुखापत झाली होती चेंडू जाऊन डोळ्यावरती आदळला होता परंतु आता त्या दुखापतीला तो जुगारून येतो चांगला खेळ करत असताना मित्रांनो कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर
ऑन साईडला प्रकार खेळण्याचा प्रयत्न एका टप्प्यावरती चेंडूला उचलून फेक करतील दरम्यान पुन्हा एकदा 2 धाबा धोका पत्करला होता परंतु इथून मात्र हरणीच्या बेगानं धावलं चितेच्या चपळानं धावलं आणि इथून मात्र अंपायर सिग्नल तर अंपायर नॉट आउट कॅच घेण्याच्या नादात थोडीशी दुखापत झाली गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करू तो सुखरूप असावा खेळाडू आणि बघा खेळाडूंना देखील नोंद घ्यायची आहे क्रिकेट आपण खेळापरतो थोडंसं जीवाकडे देखील लक्ष द्या कॉलिंग आपण करायचं आहे आणि नक्कीच आम्ही दुपारी जगन्नाथ पाटील यांना कॉल केला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सुखरूप आहे दोन्ही खेळाडू यावेळेस आपण पाहू शकता स्किलिंग शॉट टेकिंग गॅप शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच दाखवून दिले भगवान जगतापनं आणि आता मात्र धावा मिळतील 4 आणि 4 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना आपल्याला 18 या आकड्यावरती आणि तुम्ही आता षटक रोहिदाजी शिर्के यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल यस मजिदर गायकरनं इथून मध्ये षटक क्रमांक दुसरा हाताळला पहिल्या षटकामध्ये विचार केला तर सूरज गराटेने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केला होता एका परदाला बाद देखील केला होता परंतु आता इथून मात्र विचार केला तर बशीरने गायकरने देखील एक फंदाला बाद केला परंतु 11 धावा खर्च केला थोडीशी मागणी गोलंदाजी षटक क्रमांक दुसरा संपन्न झाल्याने आता सरकारची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे आणि यामुळेच गोलंदाजी मारकुटी गोलंदाज सज्ज होतोय विशाल गायकर नक्कीच दापोली संघ म्हटला तर गायकरांचा भरणा आपल्याला जास्त पाहायला मिळतोय आणि डोके संघ म्हटला तर भोईर कंपनी जास्त पाहायला मिळते यस हरकत नाही आहे श्री गणेश मार्केवली संघाचा अष्टपैलू खेळाडू पंकज लक्ष्मण बोले यांचं देखील शुभागमन झालं त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत मी आधीच म्हटलं होतं गेल्या 3 रात्रीमध्ये बराचसा सपोर्ट आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो या स्पर्धेसाठी आणि आज देखील ते मात्र वेळेवरती उपस्थित झालेत मोस्ट वेलकम पंकज बोले सर गुरदास तयार विशाल ओव्हर द विकेट हाफ टॅकल होता फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता यावेळेस आपण बासपून पाहतो विनोद मालुसरला परंतु विनोदला एक गोष्ट आवर्जून सांगेल मोबाईल नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी असतो परंतु पदाला इथे नव्हतं आणि यावेळेस आपण पाहू शकतो चेंडू जात आहे डॉट हे समजे रुपेश गायकर आपण पाहू शकता सातत्याने इथून मात्र अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभव इथून मात्र यंग टॅलेंट विशालला ते सांगत असताना कशा प्रकारची लेंथ आणि लाईन कशा प्रकारची गोलंदाजी करावी पाहायचे तितका फायदा कुठपर्यंत घेतील विशालला आपण पाहू शकता अभिपर्यंत बॉडी शरीरापासून दूर करायचा प्रयत्न झाला होता परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल थोडासा कानमंत्र नक्कीच दिला होता यावेळेस रुपेश गायकरनं ते म्हणजे गोलंदाज विशाल गायकरला परंतु लाईन तो बरकटला आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल 100 रुपये होता एकदा जोडी झाली आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आल्यानंतर टीमची टोटल पुढे सरकत असताना आपण 19 धावा लॉस ऑफ 2 विकेट गुरुदास सज्जवील पुन्हा एकदा बरोबर ट्रॅक वरती विशाल हाफ टॅकल होता विकेट करायचा प्रयत्न झाला होता आपण पाहू शकता आपण चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा टेकअप होता आणि निघून गेला आपल्यास यशरक्षक देबाच्या हातामध्ये डॉट बॉल कमबॅक करत असताना विशालला आपण पाहतो धाबांची गरज आहे ती म्हणजे बेडशीट संघाला करत समोर एक ताकदीचा संघ खेळतोय या मॅच मध्ये 5 ओव्हर आहेत आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र 50 ते 60 धाबा जर बनवला तर नक्कीच एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल कारण समोर देखील पलरीचा तोफखाना आहे दापोली संघाकडे आणि तो संघ आज मात्र इनॅक्शन मध्ये आपल्याला दिसतोय ऑनसाइडला करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहू शकता यष्टरक्षक बीट शॉट दरम्यान बीट शॉट फाईन लेग बीट आणि चेंडू अखेर निघून गेला यावेळेस लॉंग स्टॉप एंडला अलोंग द कार्पेट चेंडू परार
4 धाबा चौकार. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आम आदमी घात पंजा के साथ 5 धाबा इथून मात्र एकवटला जाईल आणि आता मात्र मोक्याच्या निर्णय क्षणी यापुढे साप पंजा भरपूर काही सांगून जाईल. नक्कीच आता मात्र बेडशीट टीमसाठी संजीवनी देण्याचं काम करेल हा पंजा. कर 5 धाबा एकवटल्या आणि मात्र 5 धाबाच्या सातऱ्या टीमची ऑर्डर पुढे सरकत असताना 24 या आकड्यावरती. चला लगेच शेजारशन विखुरलेल्या अवस्थेमध्ये लाभायचं. आज मात्र कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. योगेश माळी सर 5 ओव्हरची मॅच फक्त 25 मिनिटांचा अवधी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची. 24 धाबा स्कोर कार्ड वरती गोंदाज आपण पाहतोय. आपण विशाल गायकरला पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर वाईट आला, पुन्हा एकदा चेंडू डॉट आला, कमबॅक त्याने केला होता, परंतु यावेळेस वाईट +4. यावेळेस फटका चांगला पार मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. चेंडू मात्र गोळीच्या बेगाने निघून गेला. डिफेन्स क्षेत्ररक्षक यावेळेस अडवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू त्याच्या शरीराला ब्रश करून निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. नक्कीच नक्कीच हा शॉट विराट कोहली नव्हे तर वीरेंद्र सेहवाग सारखा होता एक्स्ट्रा कव्हरला. ऑनसाइड प्रकार चांगला बरा म्हणतो. आनंद कापडे चेंडू मात्र गावकराच्या क्षेत्रामध्ये कावडू आलेत. मच्छिंद्र आले होते उत्तम फेक करते दरम्यान 2 धावा सहजरित्या कंप्लीट. गुड रन बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक इथून मात्र विचार केला तर मच्छिंद्र गायकरचं वाऱ्याच्या वेगाने अगदी झपाट्याने आला होता आणि लगेच चेंडू इथून मात्र उचलला, कारण चेंडू देखील जमिनी लगत होता, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. उत्तम फेक करतील दरम्यान 2 धावा विकेटला जातील. गुरुदास यार हा टकर होता. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न झाला होता. यावेळेस आपण पाहू शकता बेल्स इथून मात्र पडलेत की काय, परंतु नाही या बेल्सला टच झाला होता, परंतु इथून मात्र बेल्स पडले नाही आहेत. नक्कीच नशीब घेऊन आलेत की काय आपण पाहतो. यावेळेस विनोद मालुसरेला अगदी एस्टनला चेंडू स्पर्श करून गेला, परंतु बेल्स पडले नाही आहेत आणि इथून मात्र परत बाद नसेल. गुरुदास यार ओर द विकेट. आफ्टर होता ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहू शकता. नॉमॅस लाईन झोन मध्ये चेंडू टाबल झालाय. डिफेन्स क्षेत्ररक्षक आले त्यावेळेस आपण पाहू शकता रुपेश गायकरला यष्टीरक्षक होते तिथून मात्र डीप मध्ये पोहोचले. चेंडूला उत्तम फेक केले दरम्यान पुन्हा एकदा 2 धाबा. सिंगल डबलला या मॅच मध्ये जास्त प्राधान्य दिलंय. क्रिकेटची लाईफ लाईन इथून मात्र वापरली जाते. दोन्ही प्लेयरच्या माध्यमातून आता टीमची टोटल पुढे सरकत असताना बरेच 32 धाबा. डिन स्टॉली मध्ये लगेच घेऊन जा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर उपस्थित झालेत. अमोलजी पंडित साहेब बेंडशिलगाव उद्योजक, तदनंतर आपण पाहतोय परशुरामजी हंबीर साहेब कृषी उत्पादन बाजार समिती उल्हासनगर नगरपालिकेचे सभापती, तदनंतर आमचे अशोकजी पंडित बेंडशिलगाव उद्योजक, प्रमोदजी देशमुख साहेब उपसरपंच दैबली गाव, तदनंतर चंद्रकांतजी कोंडिलकर सर उद्योजक बराडे गाव, सर्व मान्यवर उपस्थित झाले. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. बघा डिन स्टॉली आपण थोडस 30 कोटी मागे घ्या, पिच वरती घेऊन जाऊ नका. डिस्टली खेळपट्टी मित्रांनो तिला अक्षरशः खेळाडू खेळपट्टीचं पूजन करतात, नमन करतात, पाया पडतात. आपण प्लीज खेळपट्टीवरती बाईक घेऊन जाऊ नका. ड्रिंक्स वाली मैदानाच्या आपण देऊया डीजे मास्टर बॉबीला एक संधी. ऐकू एक सुमधुर संगीत.
आपण पाहू शकता गोरदास बॉरी ट्रॅक वरती षटक क्रमांक 14 त्यासाठी स्वप्नील गायकर आलाय. 3 षटकाच्या अंती आपण धावा पाहिल्या 32 आणि आता स्वप्नीलच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे ती म्हणजे संघनायक ऋषीनं. 32 धावा या एक वेळेला गेल्या. पहिल्यावरचा विचार केला तर धावसंख्येचा ग्राफ पूर्णपणे खालावलेला होता. फक्त 7 धावा होत्या. महत्वाचा फलंदाज एक कॅप्टन आपण पाहू शकता भूषण बंडेला बाद केलं होतं, परंतु यावेळेस महेंद्र गायकरनं देखील 11 धावा खर्च केला. एका फलंदाजाला बाद केला, परंतु नंतर विशाल गायकरनं 14 धावा खर्च केला. म्हणजे विनोद सर इथून विचार केला तर धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी वाढत गेला, कारण 7 धावा 11 धावा आणि मग 14 धावा आपण पाहिल्या. आणि आतापर्यंत चौथ्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहण्याजोगी असेल. गोरदास यार ओव्हर द विकेट. ऑन साईडला पहिला बॉल, ऑन साईडला मोठ्या प्रकार खेळलेत डिफेन्स क्षेत्रक्षेत फक्त बरोबर प्रेक्षक. यावेळेस मिडविकेटच्या दिशेला फलंदाज भगवानच्या बॅटमध्ये हा धमाका. बॉल सीमा पार ठार द पार 6 धावा. अतिशय देखणं आयोजन आपण पाहतोय. अगदी पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकं देखणं आयोजन आपण पाहतोय. आणि पंकजी बोले आपणास विरोधी असेल आपण स्थानापन्न व्हायचं व्यासपीठावरती. आपली जागा आमच्या मनामध्ये मासं कधी फोटो स्वतः मेजवानी होती. यावेळेस आपण पाहू शकता स्किलिंग शॉट टेकिंग गॅप क्षेत्रक्षेत्राच्या मागे पाठ मारा पडतो. आउटफिट खूपच फास्ट पाहायला मिळाली. बारी बारी सबकी बारी. पहिली भगवान की तर अब विनोद की. बॉल सीमा पार 4 धावा चौका. ठोकले होते इथून मात्र भगवान जगतापने परतो. तिसरा बॉल चांगला होता आणि इथून मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला आणि आपण स्ट्राईक रोटेट करून दिली विनोदला आणि त्याने देखील चौका ठोकला. फोटो स्वतः आपण आता ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतो. ऑलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिडविकेटला उत्तम फेक करते दरम्यान 2 धावा सहजरित्या कंप्लीट. गुडरने मिडविन द विकेट. चांगल्या खेळाडूचं हेच तर वैशिष्ट्य असं ज्यावेळेस खराब चेंडू होतो त्याला मात्र सीमेरेषे बाहेर जातात, परंतु ज्यावेळेस चांगला चेंडू होतो त्याला इथून मात्र ते सन्मान देतात. परत 2 धावा दुहेरी धावेच्या सातारा टीमची रोटेट पुढे जात असताना वेळेस आपण पाहतोय एका महिने आकड्यावरती 50 कंप्लीट झाली आहे. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. चेंडू फरार 4 धावा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चौकार. दोन षटकार त्याने ठोकलं आणि नंतर गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नीलला आणि त्याच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा इथून मात्र विनोदने 2 चौकार ठोकलं. यावेळेस आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वर स्वागत. पुढे स्वतः विकेट करायचा प्रयत्न झाला होता. यावेळेस पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा मानस चेंडू इथे मात्र मारला आहे गोडदाच्या हातामध्ये. एकदा विकेट झाली आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना वेळेस आपण पाहतो टीमची टोटल 63 धावा.
भगवान जगतापने खूप चांगली कामगिरी केली. बिगीर करायचा प्रयत्न दोन्ही परत एकाच एंडवरती अपघात होणार निश्चित. आणि किशोरजी देशमुख साहेब आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. नंदकुमारजी सुरशी काका या पण व्यासपीठावरती स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. त्रेसष्ट धाबा बनवल्या गेल्या. 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल यावेळेस मोराशीची तापरी टीमला. आणि हा लक्ष इथून मात्र पार बोल की या धाबा इथून मात्र डिफेन्स केल्या जातील हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय बदलापूर समर्थन समितीचे अध्यक्ष महेश धुळे अर्थातच मॅडी सर यांना. आज खास करून पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये रॉकस्टार कमेंटेटर आमचे शिवभक्त प्रभूजी गायकर सरांचा आवाज देखील आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. थोड्याच वेळात ते देखील उपस्थित होतील. परंतु या मॅचची कहाणी ऐकूया मॅडी सरांच्या जुबानी. धन्यवाद. हॅलो बघा सामना चालू होण्याच्या आधी एक महत्त्वाची सूचना. जर विकेट हॅट्रिक संपादित केली बेलशी टीमच्या गोलंदाजाने तर 1000 रुपये शंकरजी उतेकर यांच्याकडनं आणि 500 रुपये असतील रोहिदाजी पंडे यांच्याकडनं आणि अमोलजी पंडे यांच्याकडनं देखील 500 रुपये म्हणजे टोटल 2000 रुपयाचा कॅश प्राईज. तो धन्यवाद राहुलजी चव्हाण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुद्रा आजच्या चौथ्या रात्रीमध्ये मी महेश धुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन चालतो आजच्या चौथ्या रात्रीमध्ये जिथे पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला मोरिया दापेडी आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी बेंडशील हा संघ आपण पाहतोय. 63 धाबा पूर्वार्धामध्ये नोंदवला गेला. 64 धाबांचं आव्हान आहे आणि 64 धाबांचं आव्हान घेऊन मैदानावरती उतरलेली जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला देवा गायकर तर दुसऱ्या बाजूला रुपेश गायकर. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खासदार आमदार चषक 2022 हे पर्व 3रं आणि आजच्या अंतिम रात्रीमध्ये पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पहिला दिवस गाजवला असेल ओमर 11 गोरेगाव टीमने. आज सेकंड रात्र आपण जर पाहिली तर स्पर्धेची दुसरी रात्र गाजवली ओम कोंडेश्वर भोज संघाने आणि कालची तिसरी रात्र गाजवली ती म्हणजे श्री गणेश जानवी 11 खोनी टीमने. आणि आज चौथी रात्र आणि या चौथ्या रात्रीमध्ये आम्हाला 2 संघ पाहायला मिळतील जे मात्र 5 स्टार 5 मध्ये दाखल होतील. अत्यंत चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात आपण पाहतोय ज्या मान्यवरांच्या नावाने नक्कीची स्पर्धा आपण पाहतोय खासदार आमदार चषक ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतील. नक्कीच प्रेक्षकांना आतुरता आहे आणि नक्कीच साहेबांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. 2 व्यक्तिमत्व जेणेकरून आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय खासदार साहेब आपण पाहतोय कपिलजी पाटील साहेब केंद्रीय मंत्री नगर पंचायत राज आपण पाहतो आणि त्यांच्या समवेत आदरणीय तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व मुरबाड विधानसभेचं लाडकं व्यक्तिमत्व दमदार आमदार किसनजी कतोरे साहेबांचं आगमन होईल. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाज तयार पहिल्या षटकामध्ये अमोल जाधव. व्हेरी फर्स्ट बॉल स्ट्राइक एंडला रुपेश गायकर. यावेळेस आपण पाहतोय फुलर लाईनचा बॉल होता. चेंडू व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. अगदी ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू घरंगळत राहिलाय आणि त्याचा पुरेपूर फायदा अगदी हा बॉल विनोद मगर आपण पाहिल्यानंतर गोलंदाजाच्या फेवर मध्ये जात असताना
पहिला चेंडू डॉट आला. 64 धाबांची गरज. 12.80 हे आस्किंग रन रेट असेल या मॅच आणि प्रति षटकामागे ते धाव संख्या इथून बनवावी लागेल मोरिया सेसी दापोली टीमला. सुरुवातीला गोलंदाजी थोडीशी गोलंदाजींवरती मार पडला, परंतु आता फलंदाजीमध्ये ती ताकद ती नजाकत इथे मात्र दाखवावी लागेल दापोली संघाला. गोलंदाज तयार. अमोल जाधव पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आहे. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्राच्या मधोमध. रन्स मिळतात 4-4-4. हा येतोय दर्जेदार चौकार. याच दरम्यान मानकिरगावचे उद्योजक समाजसेवक आमचे आदरणीय पिंटेशेठ गडगे यांचा देखील शुभागमन झाले. साहेब या पण व्यासपीठावरती यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी बाईक लाभली आहे, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. द्वितीय सत्रामध्ये ठोसात ठोस उत्तर देण्याचा प्रयत्न दापोली संघ देखील करेल. अमोल जाधव यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला अलॉंग द कार्पेटने क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या दिशेने थोडेसे पुढे सरसावले. दुसऱ्या धावेचा कॉल आणि या ठिकाणी कदाचित धोक्याची घंटा दापोली संघासाठी होती. फलंदाज रुपेश गायकर आणि देवा गायकर. चांगला कॉल या ठिकाणी होतोय. सातत्याने आपण पाहिलं तर जबरदस्त कोऑर्डिनेट राहिलं. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं बेनशील संघाने चांगली धावसंख्या उभारली. मग भगवान जगतापचा विचार केला, त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आपण पाहिलाय. तर 22 धावांची इनिंग त्याने साकारली आहे आणि त्याला साथ लाभली आहे विनोद मालुसरेची. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापर करत असताना चेंडू सरळ चालला. एक टप्पा घेत सीमारेषे पलीकडे. चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. हा येतोय दर्जेदार चौकार. जबरदस्त आपण पाहतोय. कदाचित 64 धाबा बनवायच्यात आजच्या रात्रीमध्ये. पहिल्याच मॅच मध्ये या क्रीडांगणावरती भरपूर इतिहास रचले गेलेत. ओम कोंडेश्वर भोज संघ आपण पाहतोय. योगेश पाटील, शंकर पाटील, विशाल भारती, विकास भारती यांचा संघ तब्बल 100 धाबा नोंदवणारा या क्रीडांगणावरती तो पहिला संघ ठरलाय. कदाचित सर्वोच्च धाबा संघ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि ह्या क्रीडांगणावरती धाबा होत आहेत हे मात्र सांगत असताना 64 धाबांचं आव्हान आहे आणि 64 धाबांचं आव्हान घेऊन मैदानावरती उतरलेली जोडी आपण पाहतो. एका बाजूला देवा गायकर, शांत स्वभावाचा खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. यावेळी चांगला फटका पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक येतात. अगदी लॉंग ऑफला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला फील्ड केलं जाईल आणि या दरम्यान मिळतील 2 धावा. चांगला कॉलिंग या ठिकाणी आपण पाहतो 2 फलंदाजांमध्ये होत असताना. दापोली संघाला माहिती आहे परिस्थिती गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीमध्ये आता मात्र खंबीर राहायचे आणि इथून धावा चेस करायचे. आपल्याला येणाऱ्या 5 षटकामध्ये 30 बॉलमध्ये 64 धावा बनवायचे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 13 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचा अत्यंत वापर केलाय चांगला बॅटिंग करत असताना दापोली टीमने. विनोद जर आपण पाहिलं तर 12.80च्या गतीनं आस्किंग रन रेट ठेवायचे, परंतु 13 धावा धाव फलकामध्ये लगावल्या गेल्यात आणि जमेची बाजू म्हटली तर दापोली संघाने अद्याप एकही गडी गमावला नाहीये. ही मात्र त्यांची अगदी जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. धाव संघ धाव फलकामध्ये 1 षटकाच्या समाप्तीनंतर 13. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो. आजच्या अंतिम रात्रीमध्ये निर्णायक रात्र आहे आणि या निर्णायक रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने अंतिम विजेता संघ आज मात्र तुम्हाला मिळणार आहे. भरपूर प्रेक्षक वर्ग आपण पाहतो. याच विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी नक्कीच या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळेल. हे बालकृष्ण दादा मुंडे आणि निखिलजी चव्हाण यांचं प्रेम आपण पाहतोय. कालच्या तिसऱ्या रात्रीपर्यंत अफाट गर्दी आपण क्रीडांगणावरती पाहिली आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी, प्रेक्षकांचा जनसमुदाय या ठिकाणी ओसांडून वाहत होता. गोलंदाज तयार भूषण पंडे. यावेळेस ऑन साइडला फटका अप्रतिम आपण पाहतोय. चेंडू सरळ चाललाय. टाटा बाय बाय करत असताना पंकज बोले अंपायर सिग्नल. दॅट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार.
थँक्यू. 64 धाबांची गरज आहे. म्हटलं जाताना महत्व वेगाला नाही आहे, परंतु वेगाच्या दिशेने आपण कोणत्या दिशेला चाललोय, वेगाबरोबर ती याला महत्व आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 64 धाबांचा पाठलाग करत असताना रुपेश आणि त्याला साथ मिळते. त्याचा प्रतिबिंब नॉन स्ट्राईक एंडला देवा गायकर. वाटा बॅटिंग. भूषण पंडे तयार. पुन्हा एकदा यावेळेस अजून एक. यावेळेस चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी फिर हमारी. या पार्क आउट ऑफ द पार्क. षटकार. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. आणि मैदानाच्या आतमध्ये तो इथे मात्र एकटा लढत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सलग लागोपाठचे 2 षटकार येतात आणि आता मैदानाच्या आतमध्ये आहाकार माजवत असताना आपण पाहतोय फलंदाज रुपेश गायकर का बॅटिंग करतोय. 64 धाबा चेस करायचे आणि 64 धाबांचा पाठलाग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 13. या षटकामध्ये या 2 बॉलवरती धाबा आल्या 12. एकंदरीत 25 धाबा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती चालू असताना अजून एक यावेळेस चांगला फटका. वड शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. खडे खडे स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतात 6. रुपेश गायकरची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. वडा बॅटिंग. पंडे वरती केलं आक्रमण. कदाचित आक्रमण करावं लागेल कारण 60+ धाबा इथे बनवायचे हे माहिती आहे दापोली टीमला. अकोटप्पाचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. चेंडू शॉट फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक सचेत. कदाचित या बॉलची नितांत गरज होती आणि तो स्ट्राईक रोटेट होत असताना पंच या ठिकाणी आम्हाला सांगत असताना 1 धाव एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहतोय. ऑफिशियल पंच या ठिकाणी जेपी पॅनलच्या माध्यमातून मुन्ना पठाण सर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय या ठिकाणी प्रवीण पवार. 2 ऑफिशियल पंच मॅन फ्रॉम पनवेल आणि मॅन फ्रॉम शहापूर मुन्ना पठाण सर आणि ऑफिशियल 3रे पंच अभय पाठोळे मॅन फ्रॉम अंबरनाथ. षटक क्रमांक आपण पाहतो 2 प्रगती पथावरती. भूषण पंडेचा अजून एक चेंडू मात्र बॅलन्स असेल. धावत संख्या फलकामध्ये आपण पाहिली तर 36 धावा. वेल बिगिन इज हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात या ठिकाणी चांगली असेल ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. सुरुवातीला आपण पाहिलं तर धावत संख्या 13 आली पहिल्या षटकामध्ये. तिथे धावत संख्या मेंटेन केली आस्किंग रन रेट. परंतु या षटकामध्ये तब्बल अक्षरशः पिसं काढली आहेत गोलंदाज भूषण पंडेची. षटक क्रमांक आपण पाहतो 2 शेवटचा अंतिम बॉल. मॅच आपल्याला अगदी शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. कारण क्षमता आहे गावदेवी बेंडशील संघाकडे देखील. चांगले गोलंदाज त्यांना वापरावे लागतील. या धावा त्यांना रोखायचे. एखाद्या विकेटच्या शोधामध्ये प्रत्येक गोलंदाज असेल. शेवटचा अंतिम बॉल. आखो टप्प्याचा बॉल आणि झेलची संधी. फलंदाज होईल बाद. विकेटच्या शोधामध्ये होणारा गोलंदाज आपण पाहतोय भूषण पंडे. आणि शेवट गोड करत असताना बेंडशील टीम साठी मिळते पहिली सफलता. देवा गायकर बॅक टू द पॅव्हिलियन. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. चला सामना थोडासा स्पीडअप करायचे आहे. चला योगेश माळे आणि पंकज बोले आपणास विनंती आपण
कदाचित आपण पाहिले तर काही वेळासाठी विश्रांती होती. मुन्ना पठाण सर, अभय पाठवले जणू काही ट्रॅफिक मध्ये हे दोन ऑफिशियल पंच होते आणि कदाचित ते सावरत असताना, कारण खरवईचं जो रस्ता आपण पाहतो ना, कदाचित एका बाजूने कॉन्क्रिटीकरणचं काम चालू आहे आणि भरपूर ट्रॅफिक तिथे लागलेली आहे आणि त्यामध्ये अडकलेले हे दोन ऑफिशियल पंच आता तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. काही हरकत नाहीये, पुन्हा एकदा नक्कीच ड्युटीवरती जॉईंट होतात दोन ऑफिशियल पंच मातब्बर जेपी पॅनलच्या माध्यमातून. एका बाजूला शहापूर की शान मुन्ना पठाण सर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अत्यंत गोड स्वभावाचे अभयजी पाटोळे सर, मॅन फ्रॉम अंबरनाथ. जाऊया मागच्या दिशेने. धावत संख्या फलकावरती 2 षटकाच्या अंती 18च्या सरासरीने 36 धावा आणि आता समीकरणे येणारे 18 बॉल विजयासाठी 28 धावांची गरज. 18 बॉल 28 धावा हे समीकरण अगदी सोपं झाल्यासारखं वाटते, परंतु इथून जर गोलंदाजी बेंडशील संघाने चांगली केली तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करेल, डोकं वर काढेल आणि तशी गोलंदाजी त्यांना करावी लागेल. गोलंदाज सिद्धेश पवार. आखो टप्पाचा बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवला आणि पंच मुन्ना पठाण सर सांगत असताना इट इज वाईड बॉल. अवांतर धावेने संघाचा धावफलक पुढे सरकत आहे. कदाचित धाबा ऑलरेडी कमी आहेत आणि त्या धाबांचं संरक्षण करायचंय आणि इथून मात्र तुम्हाला एक्स्ट्राच्या धाबा जर तुम्ही खर्च करत असाल तर या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करणं फार कठीण जाईल. गोलंदाजी करत असताना गावदेवी बेंडशील संघ. स्ट्राईक एंडला रुपेश, गोलंदाज तयार, ओव्हर द विकेटने. यावेळेस गती थोडीशी कमी केली आहे. पुन्हा एकदा इट इज वाईड बॉल. अंपायर सिग्नल. सलग लागोपाठचे 2 चेंडू खराब येत आहेत. अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाला धाबा येतात बॅटने, परंतु धाबा इथे बहाल देखील केल्या जातात. हा प्लस पॉइंट असेल यावेळेस दापोली संघाचा. धाबा संख्या धाव फलकामध्ये दुहेरी अंकाने पुढे सरकते. 38 धाबा धाव फलकामध्ये आहेत. 38 लॉस ऑफ ऑन विकेट. गोलंदाज तयार सिद्धेश पवार. यावेळेस स्क्वेअर कटचा अप्रतिम नजारा. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू सरळ चाललाय, जणू काही बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या भन्नाट वेगाने. बाउंड्री लाईनच्या पलीकडे डेस्टिनेशन त्यांनी गाठलंय. चेंडू सीमा रेषा पार. रन्स मिळतात 4. नक्कीच राहुल आलेल्या सर्व मान्यवरांचं आजच्या अंतिम रात्रीमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. दापोली संघ आपण पाहतोय सुरुवातीला चांगला खेळ त्यांचा राहिला. धाबा चेस करत असताना म्हटलं ना की कष्ट करायचं एकदा ठरवलं ना की तुम्हाला मात्र विजयापासून कोणीच रोखू शकत नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये ते कष्ट घेत असताना फलंदाज रुपेश गायकर मिस्टामिक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. जजमेंट फार चांगलं होतं आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. झेल बादच्या रूपानं अजून एकदा कलाकार असताना दापोली टीमला फलंदाज बाद. सोपं झालं असेल ना पंकजी भोळे सर, परंतु बेंडशील संघ या ठिकाणी सांगत असताना ध्येय वेडे जिंकण्याआधीच कधीच हार मानत नाहीयेत आणि मात्र अतोनात प्रयत्न करत असताना हा गावदेवी बेंडशील संघ आपण पाहतोय. फलंदाज रुपेश बाद झालाय. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे. नक्कीच आपण पाहतो टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं जात आहे खेळाडू कक्षामध्ये. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एंटर होत असताना 4थ्या क्रमांकावरती फलंदाज विशाल गायकर. समीकरण आपण पाहिलं तर या मॅच अजूनही बॅलन्स आहे. एखादा गोलंदाज जर चमकला तर मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बेंडशील संघ कमबॅक करताना पाहायला मिळेल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही नौके फलंदाज आपण पाहतोय. एकही चेंडू दोन्ही फलंदाजांनी फेस केला नाहीये. मच्छिंद्र गायकर, विशाल गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाज सिद्धेश पवार. कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली रणनीती तुम्हाला आखावी लागेल, कारण मॅच तितकी चांगली आहे, स्पर्धा तितकी चांगली आहे. तब्बल 364 दिवस तुम्हाला स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल जर या मॅच मध्ये तुम्ही पराभूत होत असाल तर. गोलंदाज सिद्धेश पवार तयार. स्ट्राईकला मच्छिंद्र गायकर. धाबाधाव फलकामध्ये 42. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका एक्झिक्यूट केला परंतु शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत.
या ठिकाणी भूषण पंडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव भन्नाट वेगाने या ठिकाणी चोरली गेली आहे. कदाचित आता इथून दोन्ही संघाची आग्नी परीक्षाच म्हणावी लागेल, कारण चौकार षटकारामध्ये पॉवर प्लेचा अत्यंत वापर केला. बॅटिंग करत असताना बॅटिंग आपण पाहिलं तर दापोली संघाची भरपूर चांगली राहिली आहे. 18च्या सरासरीने 36 धाबा त्यांनी नोंदवल्या, परंतु आता तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक होत असताना वडा कमबॅक गोलंदाज सिद्धेश पवारचं देखील कौतुक केलं जाईल. एखादा गोलंदाज असा वापरावा लागेल जेणेकरून या मॅच मध्ये पूर्णपणे या मॅच टर्निंग पॉइंट षटक त्याला हाताळावा लागेल. यावेळेस येतोय अबांतर धाव, एस इट इज वाईड बॉल. अबांतर धावेने संघाची धाव संख्या पुढे सरकते. कदाचित या षटकातील विनोद मगर आम्हाला सांगत असताना की 3 धावा या गोलंदाजाने एक्स्ट्राच्या रूपाने खर्च केल्यात आणि एक चौकार आपण पाहिला, एक सिंगल पाहिले, म्हणजे एकंदरीत 8 धावा त्याने खर्च केल्यात गोलंदाज सिद्धेश पवार. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विशाल गायकर. गती थोडीशी कमी केली आहे, पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं जात आहे, परंतु पंच मुन्ना पठाण सर अगदी यावेळेस तटस्थ पाहायला मिळत आहेत. हा चेंडू डॉट असेल, गोलंदाजाच्या फेवर मध्ये जात असताना आपण पाहतोय सिद्धेश पवारने केले कमबॅक आणि कदाचित जर असा चेंडू हटताला तर मात्र या षटकामध्ये कमबॅक व्हायला वेळ लागणार नाहीये. समीकरण अजूनही बॅलन्स आहे. धाव संख्या फलकावती आहे टीमची टोटल 44. 64 धावांची गरज आहे. 20 धावा इथून अजूनही बनवायचे. बॅटिंग करत असताना दापोली टीमला लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. कदाचित शेवट घोड करत असताना हा गोलंदाज सिद्धेश पवार आपण पाहतोय पूर्णपणे बीट केलंय. फुटवर्कचा वापर नाहीये सध्याच्या घडीला, मात्र क्रिकेटमध्ये पायामध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क असणं फार गरजेचं आहे आणि यावेळेस पद लालित्य दाखवत नाहीये फलंदाज विशाल गायकर. 2 चेंडू डॉट आलेत. इथे कमबॅक करत असताना सिद्धेश पवारचं हे षटक आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ चाललाय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. धाव मिळते फक्त आणि फक्त केवळ एक आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 45 धावा. 15च्या सरासरीने धावा इथे बनवल्या गेल्यात बॅटिंग करत असताना दापोली संघाच्या वतीनं आणि आता येणारे 12 चेंडू शिल्लक असतील. 19 धावा त्यांना बनवायचे आहेत या मॅच मध्ये विजयासाठी. कमबॅक होईल का याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती आहे तोपर्यंत ऐकूया डीजे बॉबीच्या माध्यमातून एक चांगलं सुमधुर संगीत. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत देवलीचे सरपंच आमचे कैलाजी धुळे साहेब आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय डोकेगावचे उद्योजक दिनेशजी भोईर साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. त्याचं देखील या खासदार आमदार चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. यस डीजे. चेंडू आणि 19 धावांची गरज. जाऊया मॅच मध्ये, जाऊया क्रिकेटच्या पंढरीत जिथे मात्र क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती बॅट आणि बॉलचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे. 2 संघांमध्ये चालू असलेलं घमासान युद्ध मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला आई गावदेवीच्या आशीर्वादानं गावदेवी भेंडशील संघ आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं मोरिया सीसी दापोली संघ आपण पाहतोय. 12 बॉल 19 धावांची गरज आहे. गावदेवी भेंडशील संघासाठी एकच सांगेन, भरोशाचा गोलंदाज तुम्हाला वापरायचे आणि इथून या षटकामध्ये जर कदाचित या सामन्याला वळण लागू शकेल, परिस्थिती कशी असू दे तुम्ही फक्त लढायला शिका, यश नक्कीच मिळेल. गोलंदाज आपण पाहतो 4थ्या षटकामध्ये ज्याचा वापर केलाय रोहित जगताप. षटक क्रमांक 4 ओव्हर नंबर 4 मध्ये रोहित जगताप. अगदी बेंडशील गावाच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित त्याच्या संघासाठी हे लाभदायक ठरेल का. 4थ्या क्रमांकाचं षटक स्ट्राईक एंडला विशाल. विशाल मध्ये देखील क्षमता आहे, मच्छिंद्र गायकर मध्ये देखील क्षमता आहे. सामना कोण जिंकेल यात मात्र अजूनही या विजयाचा
रथ अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बंद लिफाफ्यामध्ये कोणता संघ इथून आपला विजयाचा रथ हाकेल या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायचंय. खासदार आमदार चषक 2022 हे पर्व, आजची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा थरार अंगावरती शहर येतील. गुलाबी थंडीमध्ये सामना रोमांचक स्थितीमध्ये जात असताना आपण पाहतोय. सामना हाय व्होल्टेज होईल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज रोहित जगताप, पहिलाच बॉल यावेळेस स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये जबरदस्त फिल्डिंग आपण पाहतोय. चेंडूला मात्र गॅदर केलाय. टाळ्या तर व्हायलाच बंद नक्कीच आपण पाहतोय. टाळ्या तर होतीलच यात मात्र शंका नाहीये, कारण क्षेत्ररक्षक तितकंच लाजबाब होता. गोलंदाज रोहित जगतापचा धाबा वाचवायचे, धाबांसाठी संघर्ष करायचे आणि धाबांसाठी संघर्ष करत असताना हा दापोली संघ आपण पाहतोय. 11 बॉल 19 धाबांची गरज. वॉट अ मॅच. यावेळेस फलंदाज होईल बाद. क्लीन बोर्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. धक्का क्रमांक 3 लागत असताना विशाल गायकर मैदानाच्या बाहेर. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. जड अंत करण्यासाठी मात्र आपण पहिला तर माघारी परत आहेत. कदाचित पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतर फलंदाज बाद झाला. लाईन रीड करता आली नाही गोलंदाज रोहित जगतापची. जर सलग लागोपाठचे 3 विकेट या ठिकाणी घेतले तर शंकरजी उतेकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अमोलजी पंडे यांच्याकडून मिडन ओव्हर साठी कदाचित हे पहिला चेंडू डॉट आलाय त्यानंतर विकेट. जर मेडन ओव्हर आली तर अमोलजी पंडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज रोहित जगताप. मॅच भरपूर चांगले पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या आवडीचा सामना पहिल्याच रात्रीमध्ये कदाचित आपण पाहतोय. यावेळेस इथे चेंडू सरळ चाललाय. लॉप केलंय चेंडूला आणि लॉंग ऑफच्या दिशेने अंपायर सिग्नल. यावेळेस पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल आणि त्या ठिकाणी चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतात 4. आणि या चौकाराने मात्र पुन्हा एकदा अशा पल्लवित केल्यात त्या म्हणजे मोर्या दापोली संघाच्या. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट. फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. सुरुवातीला मात्र रोहित जगतापने सामना आपल्या बाजूने आणला, परंतु आता कदाचित प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने सामना जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतात 6. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. गेलं 11 चेंडू 19 धावा. समीकरण बनलं गेलं 10 बॉल 19 धावा. त्यानंतर 9 बॉल तब्बल 15 धावांची गरज आणि आता समीकरण येणाऱ्या 8 बॉल आणि 9 धावांची गरज. 8 बॉल 9 धावा हे समीकरण मैदानावरती आपण पाहतोय. कालच्या रात्रीमध्ये देखील असा सामना आपण पाहिला. काकडवाल वलसे जोवेली. काय मॅच झाली आणि शेवटच्या क्षणाला जोवेली संघाला पराभव व्हावा लागलाय. ही मॅच देखील क्रुशियल मोमेंट वरती होईल यात मात्र शंका नाहीये, कारण 6 बॉल 6 धावांची जर शेवटच्या अंतिम षटकामध्ये गरज असेल तर एखादा निर्णायक षटक यावेळेस गावदेवी बेंडशील संघाला फेकावा लागेल. कमबॅक करावा लागेल. क्षमता दोन्ही खेळाडूंकडे आणि मैदानाच्या आतमध्ये ती मात्र तुम्हाला दाखवायची आहे. गोलंदाज रोहित जगताप. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय. ज्याच्या बाद मधून 2 मोठे फटके आपण पाहिले. जणू काय बॅट्समन सेट होऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश गायकर लॉंग ऑफच्या दिशेने एक चौकार आपण पाहिला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट एक फटका आपण षटकार पाहिलाय. 10 कदम दाखवत असताना फलंदाज ऋषिकेश. यावेळेस आपण पाहतोय फटका एक्झिक्यूट केलाय सरळ रेषेमध्ये. एकच धाव तिथे मिळेल. अगदी साईड स्क्रीन समोर जयेश पंडे त्या ठिकाणी होते आणि इथे एक धाव मिळत असताना संघ पुढे सरकतो हळूवार पद्धतीने. आता धावा रोखायचेत. आता धावा बनवायचेत. कदाचित कोणता संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करेल. अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये चालू असलेला हा पहिला थरार
बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारे हे दोन संघ यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. खडे स्ट्रोक, चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करत असताना मोरया दापोली संघ या षटकाराने सामना खुला केलाय. रन्स मिळतात 6. हा येतोय षटकार. आज चालू सामन्यातील विजेता संघ शेवटचे अंतिम 6 बॉल आणि 2 धावांची गरज. जयेश पंडेला आपण पाहतोय षटक क्रमांक 5व्या मध्ये. कदाचित जर विनोद या षटकामध्ये 6 ते 7 धावा असताना तर अजून मॅच मैदानामध्ये आपल्याला वेगळे पाहायला मिळाले असते. परंतु आता पूर्णपणे गावदेवी पेन्सिल संघाच्या बाजूने नाही तर मात्र हा सामना मोरिया सीसी दापोली संघाच्या बाजूने जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. का बॅटिंग केले कौतुक करेन फलंदाज रुपेश गायकरचं, ज्यांनी 34 धावांचं योगदान दिलं. त्याला 7 मिळाले, 6 धावांचं योगदान दिलं देवीदास गायकरने. आणि विशाल गायकरचा विचार केला तर फक्त एका धावेवरती तो फलंदाज बाद झाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज एका बाजूला ऋषिकेश गायकर आणि दुसऱ्या बाजूला मच्छिंद्र गायकर. 6 बॉल 2 धावांची गरज. मॅच मध्ये अजूनही पेन्सिल संघ येऊ शकतो, परंतु डॉट पर्सेंटेज आणि जास्तीत जास्त विकेट तुम्हाला घ्याव्या लागतील. स्ट्रायकिंगला ऋषिकेश. या दरम्यान आपण पाहतो जयेश पंड्याने हा सामना जर जिंकून दिला तर अमोल पंड्या यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल यावेळेस दिशा पाहावी लागेल. स्कोरर लेवल कदाचित 63 धावा धावफलकामध्ये लगावला गेला आणि एका धावेची गरज असेल. पहिलाच बॉल वरती जयेश पंडेने मात्र एक्स्ट्राच्या रूपाने धाव खर्च केली. कदाचित म्हटलं जातं ना, घर फिरलं की घराचे वासे फिरतात. आणि आता क्रीडांगणावरती पेन्सिल संघाने तब्बल 63 धावा नोंदवल्या. परंतु या क्रिकेटमध्ये आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. आणि यावेळेस आपण पाहतोय मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना ऋषिकेश गायकर बॅक टू द पॅव्हलियन. माध्यमातून सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जेपी पॅनल भन्नाट फॉर्म मध्ये तब्बल 7 स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर कव्हर करतात. 7 स्पर्धा कव्हर करतात. अगदी मध्य प्रदेश पासून आपण पाहिलं तर आपल्या बदलापूर नगरीपर्यंत म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. फिरोजिया ट्रॉफी उज्जैनची, त्यानंतर लोणावळा ट्रॉफी, मुलुंड चषक, नेरळ प्रीमियर लीग, डोंगरी चषक, केंद्रीय मंत्री चषक बापगाव आणि खासदार आमदार चषक बदलापूर, अशा एकंदरीत 7 स्पर्धा या ठिकाणी जेपी पॅनल कव्हर करतोय. हॅट्स ऑफ, त्यांच्या कार्याला देखील सलाम. सामना या ठिकाणी जिंकलाय दापोली टीमने. दापोली संघाचा हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम गावदेवी पेन्सिल.